तुम्ही म्हणाल चपातीवरती हे कशाचं बॅटर टाकलंय, सांगते पुढे. तोपर्यंत इथं बघा एका भांड्यामध्ये ना 1 कप इतकं बेसनचं पीठ घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतलं. आता याच्यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत, ते म्हणजे सिमला मिरची, गाजर खिसून बारीक चिरून कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता तुम्हाला याच्यातली कुठली भाजी आवडत नसेल, नाही घेतला तरी सुद्धा चालेल. काही मसाले त्याच्यामध्ये बघा, चवीनुसार मीठ, धना पावडर आणि जरा गरम मसाला घातलेला आहे. छान सर्व मिसळून घेतलं. हवं तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा वापरू शकता. नंतर काय, जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं चपातीचं पीठ अगोदरच मळलेलं होतं. त्याच्यात छान अशी छोटी चपाती करून घेतली. मधीतनं घडी करून घेण्याची काहीच गरज नाही. तयार चपाती तव्यावरती ना तूप टाकून एकाच बाजूने भाजून घ्यायची आणि दुसरी बाजू पलटली की आपण तयार केलेलं बेसनचं मिश्रण टाकायचं. चमच्याने चपातीवरती पसरून घ्यायचं. दोन्ही बाजू छान प्रकारे भाजून झाल्या की आवडीनुसार वरून भरपूर असं चीज खिसून घ्यायचं. मुलांना बाहेरचे अनहेल्दी पदार्थ देण्याच्या ऐवजी घरच्या घरी पौष्टिक पदार्थ असं नक्कीच बनवून देऊ शकता. खायला खूप छान लागतो. व्हेज चीज डोसा म्हणू शकता.